पुसतोय मी बोर्ड. हा बोर्ड हे तुमच्यासाठी नाही, हे नर्वस सिस्टीम शिकवतोय दुसऱ्या बॅचला, त्यांचा आहे. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करून झालेल्या आहेत आपल्या ऑलरेडी. खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. केमिकल रेग्युलेशन काय असतं, त्याच्यानंतर न्यूरल रेग्युलेशन काय असतं, कशा पद्धतीने त्यांचं फंक्शनिंग चालतं, ते आपण काल समजून घेतलं. त्याच्यात एक आज आज आपल्याला डिसीजेस पार्ट बघायचा आहे. तर त्या डिसीजेस पार्ट मध्ये किंवा डिसऑर्डर्स पार्ट मध्ये कशा कशा पद्धतीने असतात, खूप डिटेल नाही आपल्याला जायचंय, पण एक ओव्हरऑल आपल्याला आयडिया पाहिजे म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि एनसीआरटीने फक्त 3 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक अस्थमा, दुसरं एम्फिसिमा आणि तिसरं ऑक्युपेशनल लंग डिसीजेस. एवढ्याच 3 गोष्टी आहेत. आता जो रिवाइज्ड सिलेबस आलेला आहे यावर्षी बाळांनो, त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 डिसऑर्डर्स डिसीजेसचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक टॅब्युलर फॉर्म मध्ये त्यांनी दिलेलं एक टेबल दिलेला आहे. आणि त्या टेबलमध्ये डिसीजेस चे नावं दिले आहेत, त्यांचे सिम्पटम्स दिलेले आहेत, त्याच्यासाठी काय करावं काय करू नये याच्याबद्दलची माहिती दिली, कशामुळे होतं ते, असे 4-5 कॉलम आहेत त्याच्यामध्ये. 4-5 कॉलम मध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन टॅब्युलर फॉर्म मध्ये, टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. तर त्याच्यातले सगळे टॉपिक आपण वन बाय वन डिस्कस करत जाऊ. तुम्हाला आता आय होप की कम्प्लीट तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम काय प्रकार असते आणि तिचं फंक्शनिंग कसं चाललेलं असतं, त्याची नॉर्मल अॅनाटॉमी आणि नॉर्मल फिजिओलॉजी माहीत झाली. आता ही माहीत झाल्यामुळे, ज्याला नॉर्मल अॅनाटॉमी माहीत झालेली आहे, नॉर्मल फिजिओलॉजी माहीत झालेली आहे, त्याला डिसीज समजून घ्यायला, डिसऑर्डर समजून घ्यायला फारशी अडचण येत नाही. तर त्या हिशोबाने आपण आता सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो प्रेशर रिलेटेड प्रॉब्लेम असतो तो पहिल्यांदा हे करू. मग लहान मुलांमध्ये कसे प्रॉब्लेम्स येतात ते आपण डिस्कस करू. एक 2-2, 5-5 मिनिटाचं हे आहे तेवढं. ज्याचा ऑडिओ चालू आहे त्याने प्लीज बंद करा बरं. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे इकडे लक्ष. आता बाळांनो, सगळ्यात पहिले एक, मी आता पुन्हा नवीन डिस्कस नाही करणार, पण तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून पहिल्यांदा लिहितोय CO पॉइझनिंग. CO पॉइझनिंग. What is CO? CO is a carbon monoxide. Carbon monoxide is a poisoning. Carbon monoxide has, CO has 250 times more affinity towards hemoglobin. कार्बन मोनॉक्साईडला काही बुक्स मध्ये 300 दिलं होतं म्हणून मी 300 बोललो होतो, पण आपल्या बुक मध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन 200 to 250 टाइम्स इट हॅज मोर अफिनिटी टुवर्ड्स हिमोग्लोबिन. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. काय होतं इथं, CO प्लस HB, इट विल फॉर्म HbCO, ज्याला आपण म्हणतो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. आणि हे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन अतिशय स्ट्रॉंग असतं. हे माणसाला कळू सुद्धा देत नाही की त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. तुम्हाला त्या दिवशी रिझन सांगितलं होतं की कोणकोणत्या ठिकाणी हे इझिली पॉसिबल असतं. तर हे जे कार्बॉक्सी हिमोग्लोबिनचं तयार होतं, हे
इतकं घट्ट असतं, इतका स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन होतं, की हिमोग्लोबिन ह्याला कार्बन मोनॉक्साईडला सोडत नाही आणि तो बॉन्ड तुटत नसतो. त्यामुळे त्या माणसाला सफोकेशन होतं. एक लक्षण लिहून घ्या, सफोकेशन. सफोकेशन हा वर्ड रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये अनेक वेळा वापरला जाणारा शब्द आहे. सफोकेशन याला मराठीत म्हणतात गुदमरणे. गुदमरणे. हिंदीमध्ये याला म्हणतात घबराहट. श्वास कोंडल्यासारखं वाटतं. हे जे सफोकेशन असतं ना, हे याच्यामध्ये होतं. मग याच्यावर ट्रीटमेंट काय असते ते सांगतो. तुम्ही लिहिलं असेल. याच्यावर ट्रीटमेंट काय असते? याच्यावर ट्रीटमेंट असते बाळांनो, इमिजिएट जर डिटेक्ट झालं, त्या माणसामध्ये काही सिम्प्टम्स दिसले, तर याच्यामध्ये मेन सिम्प्टम्स सांगून देतो काय-काय असतं. त्याच्यामध्ये चेरी रेड पॅचेस त्या व्यक्तीच्या बॉडीवर दिसतात. चमकणाऱ्या रेड कलरच्या पॅचेस. चेरी कसं चमकतं? चेरीचं फळ पाहिलं असेल. तर चेरी रेड पॅचेस येतात आणि व्हाईटिश पॅचेस येतात. व्हाईटिश पॅचेस येतात पूर्ण बॉडीभर. असे सिम्प्टम्स आणि त्या व्यक्तीला जर दम लागल्यासारखं वाटत असेल, तर त्यामुळे हे सिम्प्टम्स आणि त्या व्यक्तीला दम लागत असेल आणि त्याची तशी हिस्ट्री असेल, तर डॉक्टर लोक हाय PO2 मध्ये हाय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन त्याला ट्रीटमेंटमध्ये देतात. हाय PO2 त्याला देतात. हीच त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. दुसरी ट्रीटमेंट नाहीये. तो माणूस वाचू शकतो. पण जर दुर्दैवाने उशीर झाला, जर त्या वेळेपर्यंत त्याला त्या वातावरणाच्या बाहेर काढलं गेलं नाही, तर दॅट पर्सन डाईज. हे लक्षात ठेवा. दिस इज CO, कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच्यावर फार जास्त क्वेश्चन येत नाही, पण काय पॅथॉलॉजी असते, काय होतं ते आपल्याला माहित. दुसरा प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये लक्षण कधी-कधी विचारलं जातं. तर ते लक्षण आणि किती टाइम बॉन्डिंग आणि काय तयार होतं हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. दुसरा एक असतो अल्टिट्यूड सिकनेस. काय प्रकार असतो? अल्टिट्यूड शब्दाचा अर्थ उंचावर जाणं. बरोबर? आता अल्टिट्यूड सिक्वेन्स मध्ये काय होतं, की हाय अल्टिट्यूड्स वर ज्या वेळेला बाळांनो आपण कुठल्यापैकी कोणी जातो, तर हाय अल्टिट्यूड्स वर गेल्यानंतर काय कमी होतं? कोण सांगतं मला? आन्सर करा या क्वेश्चनचा. हाय अल्टिट्यूड्स खूप उंचीवर गेलो तर ऑक्सिजन. तिथं काय काय कमी होतं? ऑक्सिजन कमी होतं. म्हणजे काय आहे? PO2 कमी होऊन जातो. PO2 इज लेस. बरोबर आहे? जेव्हा हा PO2 60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्या खाली जातो. किती? 60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्या खाली जातो. नॅचरली काय होऊन जाईल, की ऑक्सिजन ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी असते, वाहून नेण्याची क्षमता, ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी असते बाळांनो, ती कमी होऊन जाते. त्यामुळे बॉडीमध्ये आपल्याला नॉशिया नॉशिया, मळमळणं, डिझीनेस, गरगरणं, ब्रेथलेसनेस आणि आणखी काही लक्षणं असतात. हे सगळे लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. ही अशा पद्धतीचे लक्षणं, दीज आर द सिम्प्टम्स. ब्रेथलेसनेस, डिझीनेस, नॉशिया हे असे खूप सारे लक्षणं त्या व्यक्तीमध्ये यायला लागतात. या लक्षणांनाच आपण म्हणतो अल्टिट्यूड सिकनेस. या लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये ड्यू टू पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जेव्हा कमी होतो, किती कमी होतो? 60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी पेक्षा खाली जातो, कमी मिळायला लागतो त्यावेळेला. त्यामुळेच
जे वयस्कर लोक आहेत, सीनियर सिटिझन्स जे असतात ते, किंवा हार्ट डिसीज ज्यांना आहे, ज्यांची ऑलरेडी पंपिंग कॅपॅसिटी हार्ट कमी आहे, अशा लोकांना विदाऊट मेडिकल सर्टिफिकेट उंचावरच्या जागेवर परवानगी दिली जात नाही. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट लागतं डॉक्टर लोकांचं. डॉक्टर लोकांनी सर्टिफाय केलं असेल तरच ते कैलास मानसरोवर ऐकलं असेल तुम्ही. मानसरोवर कैलास मानसरोवर हे आता चीनमध्ये खूप उंचीवर आहे. या ठिकाणी यात्रा करू शकता. या ठिकाणी यात्रेला जाऊ शकतात. अदरवाईज यात्रेला जाऊ शकत नाही. तर ज्या ठिकाणी उंच ठिकाणी हिमालयात वगैरे जायचं असेल, तर त्या ठिकाणी सर्टिफाय करावं लागतं. जोपर्यंत आपण सर्टिफाय करत नाही, जोपर्यंत डॉक्टरकडून हे सर्टिफिकेट आणत नाही, त्यांच्या काही टेस्ट असतात. त्यांचे लंग हेल्थी आहे, यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली आहे, हिमोग्लोबिन चांगलं आहे, हे सगळं सर्टिफाय करून मग त्या लोकांना अशा ठिकाणी परवानगी दिली जाते. म्हणून वयस्कर लोकांना प्रवासाची किंवा अशा ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जात नाही. आय थिंक यू हॅव गॉट दिस पॉइंट. तिसरी गोष्ट जे आपल्या बुकमध्ये नाही येत ते पहिल्यांदा घेतोय. तिसरी गोष्ट बाळांनो लक्षात ठेवायची. तिसरी गोष्ट आहे, की लहान मुलांमध्ये इन प्रीमॅच्युअर बेबीज प्रीमॅच्युअर बेबीज जे असतात, प्रीमॅच्युअर बेबीज, त्या प्रीमॅच्युअर बेबीज मध्ये काय तयार झालेलं नसतं? कोण सांगतं? प्रीमॅच्युअर बेबीचा अर्थ, याचा अर्थ होतो, जे मुलं मराठी मीडियम वाले किंवा ज्यांना प्रीमॅच्युअर शब्द माहित नसेल, ते जे वेळेच्या आधी बाळा जन्माला येतात, म्हणजे बिफोर कम्प्लिटिंग द फुल जेस्टेशनल एज. जेस्टेशनल पिरियड जो असतो, हा किती असतो तुम्हाला माहिती आहे? 9 मंथ्स कंप्लीट व्हायच्या आज जे बाळ जन्माला येतात, बरोबर, 42 वीक्सच्या आज जे मुलं जन्माला येतात, त्यांना आपण प्रीमॅच्युअर बेबीज म्हणतो. अशा बेबीज मध्ये लंग्स मध्ये एक सबस्टन्स असतो, ज्याला आपण काय नाव दिलं होतं? सर्फॅक्टंट. हे सर्फॅक्टंट्स, ज्याला आपण लेसिथिन असं नाव दिलं होतं, त्याचं ऍक्च्युअल टेक्निकल नेम लेसिथिन आहे. तर हे लेसिथिन ज्या बाळांमध्ये तयार होत नाही, अशा बाळांमध्ये ऑक्सिजन जास्त प्रेशरमध्ये द्यावा लागतो. दुसरी गोष्ट, यांच्या लंग्समध्ये अजून प्रॉपरली डेव्हलपमेंट झालेली नसते, त्यामुळे यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागतं. कुठे ठेवावं लागतं? नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, इन्क्युबेटर्स मध्ये ठेवावं लागतं. हे इन्क्युबेटर जे असतात, इथे आर्टिफिशियली आईच्या मधलं, आईच्या युटेरस सारखं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं जातं, ज्याच्यामुळे हे बाळ पुढे एक दोन, कधी कधी एक महिना, 2 महिने हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं. मग हे बाळ एकदा त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या लंग्स मध्ये प्रॉपरली सर्फेक्टंट तयार झाले, प्रॉपरली लंग फंक्शन करायला लागले, मग यांना सोडलं जातं. तर त्या प्रीमॅच्युअर बेबीज मध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, ड्यू टू लॅक ऑफ सर्फेक्टंट. आता ही जी कंडिशन आहे, हिला मी थोडंसं आणखी डिफाईन करतो. या 3 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, कारण ही जी कंडिशन आहे, ते पुढच्या कंडिशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जेस्टेशनल पिरियडचा अर्थ होतो गर्भावस्थेचा काळ. पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इज कॉल्ड एज जेस्टेशनल. आता इकडे लक्ष द्या. अल्टिट्यूड सिकनेस मध्ये काय झालं, की ज्यामुळे त्या माणसाला हे लक्षण आले, तर त्या कंडिशनला म्हणतात, त्याला म्हणतात हायपॉक्सिया. हायपॉक्सिया ही कंडिशन असते. कोणती कंडिशन असते बाळांनो? हायपॉक्सिया. हायपॉक्सिया, हायपो लो, ऑक्सिया ऑक्सिजन, लो ऑक्सिजन, लो ऑक्सिजन ही जी कंडिशन आहे, या कंडिशनला म्हणतात हायपॉक्सिया. कुठल्याही माणसामध्ये, कुठल्याही व्यक्तीमध्ये जर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन, एक छोटंसं मशीन येतं बेटा, तुम्ही जर कधी हॉस्पिटल्समध्ये गेले, थोडंसं मोठं काढतो म्हणजे तुम्हाला दिसेल, तुम्ही बघितलं पण असेल तुमच्यापैकी काही जणांनी. तर या ठिकाणी असं एक छोटासा बॉक्स टाईप मशीन असतं,
याला ऑक्सिजन सॅच्युरेशन प्रोब इथे आकडे येतात. हे बोट असा ओपन करतात आणि याच्यावर आपलं लावलं जातं आणि इथे तुमच्या रीडिंग डिस्प्ले केलेले असतात. तुमचा सध्याचा हार्ट रेट किती आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन किती मिळतोय. येतंय लक्षात? तर हे अशा पद्धतीचं एक मशीन येतं. एक छोटंसं यंत्र असतं 1000-1500 ला मिळतं आणि याच्याने तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक केलं जातं आणि तुमची पल्स चेक केली जाते. तर याच्यात कळतं की ह्या माणसाला, ह्या व्यक्तीला हायपॉक्सिया आहे का नॉर्मल चाललेलं आहे. आणि हे हायपॉक्सिया असेल, तर मग कुठल्या-कुठल्या कारणामुळे हायपॉक्सिया असतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जर समजा लंगमध्ये त्याने अनेक दिवस स्मोकिंग वगैरे केलं असेल, त्याच्या लंगमध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील, तर त्याला म्हणतो आपण एअरवे ऑब्स्ट्रक्शन. एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊन काही तयार झालं. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा. एअरवे मध्ये काय ऑब्स्ट्रक्शन होऊन तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी जातोय. दुसरी गोष्ट ॲनेमिक हायपॉक्सिया, ॲनेमिया जर झाला, हिमोग्लोबिन एखाद्याचं कमी झालं, तर ॲनेमिक हायपॉक्सिया. तिसरा जो असतो, तो असतो इस्चेमिक हायपॉक्सिया. इस्चेमिक हायपॉक्सिया आणि चौथा आणि लास्ट बट नॉट लिस्ट हिस्टोटॉक्सिक हायपॉक्सिया. हिस्टोटॉक्सिक हायपॉक्सिया. आता एअरवे ऑब्स्ट्रक्शनमुळे जो होईल तिथं फ्लुइड वगैरे भरलं जातं बघा, फ्लुइड. लंग्समध्ये जर फ्लुइड वगैरे भरलं गेलं, एखाद्या माणसाला न्यूमोनिया झाला, आत्ता जो कोरोनाचा आजार आहे ना बाळांनो, तर कोरोनाच्या आजारामध्ये फ्लुइड नाही भरलं जात, पण तिथे अल्व्हिओलायची मूव्हमेंट जी असते ती रिस्ट्रिक्ट केली जाते. तुम्हाला आठवत असेल तर H1N1 जो आहे स्वाईन फ्लू, याच्यामध्ये फ्लुइड भरलं जातं. त्याच्यात न्यूमोनिया होतो. त्यामुळे पूर्ण लंग्सचा जो पॅसेज असतो, जो पॅसेज असतो ना, एअरवे पॅसेज, ब्रॉन्कस, मेन प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, ब्रॉन्किओल्स, टर्मिनल ब्रॉन्किओल्स, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी ब्रॉन्किओल्स, नंतर अल्व्हिओलर डक्ट्स आणि अल्व्हिओलाय. ह्या पूर्ण पॅसेज जर एक एरियामध्ये ब्लॉक होत गेला, तर तुम्हीच विचार करा अशा वेळेला त्या माणसाला दम किती लागेल. त्याच्यामधले त्याची ऑक्सिजन लेवल खाली जाईल की नाही. दॅट टाइप ऑफ ऑब्स्ट्रक्शन इज कॉल्ड एज एअरवे ऑब्स्ट्रक्शन. अॅनेमिया मध्ये काय असेल, याच्यात आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन तरी कमी असेल और नंबर ऑफ आरबीसीज कमी असतील. नॉर्मल जो काउंट असतो त्याच्यापेक्षा आरबीसीज खाली गेलेले असते. आरबीसीचा नंबर जर कमी असेल तरी सुद्धा हिमोग्लोबिन कमी झालं, किंवा आरबीसी प्रॉपर आहेत पण हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये नाही. या कंडिशनला आपण म्हणतो अॅनेमिया, म्हणजे ऑक्सिजन कॅरी करायलाच जागा नाही. ज्या लोकांचं हिमोग्लोबिन 7, 6, 5 अशा लोकांना खूप पटपट पटपट, ज्या लोकांना लक्षात ठेवायचं एक साधं लक्षण सांगतो, जे लोक पटपट पटपट श्वास घेतात, पटपट पटपट रॅपिड ब्रिदिंग करतात, त्यांच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बऱ्याच वेळेला दिसेल की अॅनेमिया दिसून येतो. आता इथं ओघाने एक विषय आला. काल अनन्याने क्वेश्चन विचारला होता की छोटे बच्चे सर वाय दे ब्रीथ फॉर 44 टाइम्स इन अ मिनिट. 44 ब्रेथ्स पर मिनिट ने लहान मुलं करतात. याचं कारण असं आहे बेटा की यही वजह आहे. त्यांच्यामध्ये अॅनेमिया नसतो, पण देअर लंग्स आर नॉट प्रॉपरली डेव्हलप. लंग्स आर नॉट वेल डेव्हलप. त्याला अजून डेव्हलपमेंटला चान्स आहे, म्हणून त्यांना फास्ट ब्रीथिंग. म्हणून याचा अर्थ काय झाला, रेस्पिरेटरी जिथे ऍक्च्युअली एक्सचेंज होतो ना, त्याला रेस्पिरेटरी एरिया जो असतो इट इज लेस. रेस्पिरेटरी मेम्ब्रेन किंवा रेस्पिरेटरी एरिया जो असतो जिथे गॅसियस एक्सचेंज झाला पाहिजे तो कमी असल्यामुळे त्यांचं ब्रीदिंग रेट जास्त. नंबर 1 रिझन. आणि दुसरं जे रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं ते रिझन असं आहे की ग्रोईंग स्टेज असते ना, त्यांना ग्रो करायचं असतं, त्यामुळे त्यांना ब्रीदिंग फास्ट करावं लागतं. तर these are the two reasons why the newborns they take many breaths or frequent breathing. आता इस्चेमिक, इस्चेमिया वर्ड जेव्हा जेव्हा येतो, इस्चेमिया, काही इस्केमिया म्हणतात आणि काही इस्चेमिया म्हणतात, दोन्ही प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे.
इस्टेमिया शब्दाचा अर्थ होतो ऑब्स्ट्रक्शन इन आर्टरी. ऑब्स्ट्रक्शन इन आर्टरीचा अर्थ असा होतो बाळांनो की व्हॉट आर आर्टरीज? आर्टरीज आर oxygenated blood carrying, लिहून ठेवा बरं का, कॅरिंग ब्लड व्हेसल्स. जे अशा ब्लड व्हेसल्स जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात त्यांना आपण काय म्हणतो? आर्टरीज. या आर्टरीज मध्ये जर ऑब्स्ट्रक्शन झालं, लेट्स से की दिस इज वन आर्टरी. या आर्टरी मध्ये बाळांनो आतल्या बाजूने जर असा प्लाग जमा झाला ड्यू टू एनी रिझन, देर आर लॉट ऑफ रिझन्स, या अशा पद्धतीने जर एखादा प्लाग जमा झाला, एखादी गोष्ट जमा झाली तर काय होऊन जाईल? याचं नॅरोईंग होईल. दिस इज नॅरोईंग. एम आय राईट? नॅरोईंग झाल्यामुळे ही ग्रॅज्युअल हे नॅरोईंग वाढत वाढत जातं. त्यामुळे याच्यावर जो पुढचा टिश्यू डिपेंड आहे ना, पुढचा जो पार्ट, ज्या पार्टला ही आर्टरी सप्लाय करत असेल त्या पार्ट मध्ये नॅचरली ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होईल. ह्यामुळे ज्या पार्टला असं जास्त करून हार्टमध्ये होतं, ज्या ज्या वेळेला अशी कंडिशन निर्माण होते त्या कंडिशनला म्हणतात इस्टेमिया. काय म्हणतात त्याला? इस्टेमिया और इस्केमिया. हे जे इस्टेमिया किंवा इस्केमिया होतं त्याचं कारण होतं इस्टेमिया म्हणजे लेस, मिया म्हणजे लेस ऑक्सिजन इन द ब्लड इज कॉल्ड ॲज इस्टेमिया. त्यामुळे हायपॉक्सिया होतो, ऑक्सिजनची लेवल खाली जाते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट दॅट इज हिस्टोटॉक्सिक. हिस्टोटॉक्सिकचा अर्थ होतो, हिस्टोटॉक्सिकचा बाळांनो अर्थ होतो की ज्या वेळेला हिस्टो मीन्स टिश्यूच्या लेवलला ज्या वेळेला ऑक्सिजन जात नाही, ऑक्सिजन मिळत नाही, त्यावेळेला जो हायपॉक्सिया आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो हिस्टोटॉक्सिक हायपॉक्सिया. आता टिश्यू लेवलला ऑक्सिजन न मिळण्याचं कारण काय? याचं पॉइझनिंग हे मेन कारण आहे. तुम्ही ऐकलं असेल सायनाइड. सायनाइड जे असतं हे सायनाइड बाळांनो हिस्टोटॉक्सिक टॉक्झिन आहे. इट इज हिस्टोटॉक्सिक टॉक्झिन. हे जे टॉक्झिन आहे बाळांनो, हे टॉक्झिन काय करतं? मायटोकॉन्ड्रियाच्या लेवलला जाऊन, मायटोकॉन्ड्रियामध्ये एक एन्झाईम असतं, त्या एन्झाईमचं नाव लिहून घ्या. त्या एन्झाईमचं नाव लिहून घ्या. मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम जे आहे त्याचं नाव लिहून घ्या. सायटोक्रोम ऑक्सिडेज. आपण शिकलेलो आहे सायटोक्रोम ऑक्सिडेज. हे जे एन्झाईम आहे, हे एन्झाईम ब्लॉक करतो. इट ब्लॉक्स दिस एन्झाईम मायटोकॉन्ड्रियाच्या लेवलला जाऊन, आणि त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला ऑक्सिजन यूज करता येत नाही आणि त्यामुळे पूर्ण सिस्टीम, आता हे एका सेलच्या बद्दल होईल का? नाही, पूर्ण बॉडीच्या टिश्यू मध्ये होतं. म्हणून सायनाइड वगैरे मुळे इमिजिएट डेथ होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर दिस वेअर द रिझन्स कशामुळे हायपॉक्सिया होतो. पुढे जाऊया. आता पुढचा जो पार्ट आहे दॅट इज स्मोकिंग. इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग असेल, इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग ऑन लंग्स. काय होतं? आपल्याला असं वाटतं की बीडी सिगार हे जे पिणारे जे लोक आहेत, बीडी सिगरेट पिणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये निकोटीनचं प्रमाण आपल्याला माहिती आहे की त्याच्यात तंबाखू भरलेली असते. ती तंबाखू पेटल्यानंतर तिचा जो धूर होतो तो इनहेल करतात, म्हणजे इनहेल करतात लोक आणि नंतर एक्झेल करतात. तोंडाने ओढतात, स्मोक करतात आणि नाकाने बाहेर काढतात. हा कार्यक्रम
म्हणजे स्मोकिंग. याच्यामध्ये या स्मोकिंगमुळे होतं काय नीट लक्षात घ्या. हे जे लंग्स आहेत बेटा, या लंग्समध्ये ग्रॅज्युअली इथे या लंग्समध्ये इथे कंटिन्युअसली इरिटंट्स जे असतात, जे यांना इरिटेट करतील, जे यांना उत्तेजित करतील, असे कंटेंट जे असतात, असे जे स्मोक मधले जे मायक्रो पार्टिकल्स असतात, ते मायक्रो पार्टिकल्स त्याच्यामध्ये निकोटीन सोडून बाकीचे जे घटक आहेत, ते सर्व याला इरिटेट करतात आणि टार जमा होतो. टार एक विषारी पदार्थ असतो, दॅट इज कॉल्ड एज टार. हा टार जमा होतो आणि हा कंटिन्युअसली इरिटेट करत 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 असतो. आणि हा इरिटेट केल्यामुळे इथे काय होतं, हा हा ही जी वॉल असते, ब्रॉन्कसची वॉल, ब्रॉन्काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी ब्रॉन्काय जे असतात ते आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्स हे थिक होत जातात. काय होतात? दे लूज देअर सॉफ्टनेस. एखादी गोष्ट आता याच्यामध्ये स्मूथ मसल्स आहेत, इझिली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स व्हायला पाहिजे, मग हे कडक कडक होत जातात. नंबर वन, यांची जी एपिथेलियल लाइनिंग आहे या ठिकाणी, ही एपिथेलियल लाइनिंग डॅमेज होते. एवढंच नाही, ज्या वेळेला हे अल्व्हिओलाय मध्ये जाता, हा धूर जेव्हा अल्व्हिओलाय मध्ये जातो तेव्हा अल्व्हिओलायची वॉल डॅमेज करतात. ही वॉल असते ना, ही डॅमेज, ही वॉल डॅमेज होते. त्यामुळे नॅचरली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी असते, किंवा आपण असं म्हणू डिफ्युजनसाठी, एक्सचेंजसाठी जो एरिया असतो, गॅसियस एक्सचेंजसाठी जो एरिया असतो, तो एरिया कमी कमी होत जातो. मग तो एरिया कमी 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 होत गेला की नॅचरली ह्यालो. आणि चौथी गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे याच्यात कंटिन्युअसली इरिटंट्स गेल्यामुळे, इरिटंट्समुळे जसं ज्याच्याने बॉडीला असं वाटेल की काहीतरी फॉरेन पार्टिकल आलेला आहे. बॉडी काय करते, एखादा फॉरेन पार्टिकल, आपल्याला साधी गोष्ट, एक एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो तुमच्याला. आपण जेवतोय, जेवता जेवता अगदी छोटासा पार्टिकल जरी रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेला तर आपल्याला किती जोरात ठसका येतो. बस तसाच या ठिकाणी आता इथला ठसका तर काही तोंडातनं बाहेर निघणार नाही. मग हा जो असतो, हे इरिटंट्स ज्याच्यामुळे खवखवतं, हे खवखवल्यामुळे बॉडीला असं वाटतं, इथल्या ज्या सेल्स असतात, गॉबलेट सेल्स असतात बाळांनो इथं, या ज्या गॉबलेट सेल्स असतात, या गॉबलेट सेल्सला असं वाटतं की काहीतरी फॉरेन पार्टिकल आलेलं आहे, आपण याला म्युकस प्रोड्यूस करून याला बाहेर काढू. त्याच्यात सिलिया असतात, हे तुम्हाला माहिती. हे सिलिया आणि गॉबलेट सेल बॉडीला जे प्रॉपरली करायचं तेच करत. आता इथे म्युकस सिक्रीट झाला आणि याला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे या लोकांना उबळ येते. उबळ येते आणि इथं खूप जास्त प्रमाणात म्युकस सिक्रीट झालेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे जे स्मोकर्स असतात ते जेव्हा खोकतात, खोकल्यानंतर असे मोठमोठे बेडके काढतात, तिखट असा स्टिकी सबस्टन्स नेहमी बाहेर निघत, त्याला स्पुटम असा वर्ड आहे. त्याच्यासाठी काय वर्ड आहे? स्पुटम. हा स्पुटम बाहेर निघत. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे स्मोकिंगचा सगळ्यात महत्वाचा, आता स्मोकिंगमुळे काय काय होतं, तुम्हाला स्मोकिंगची पॅथॉलॉजी कळली की स्मोकिंगमुळे नेमकं काय काय होतं. तर स्मोकिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरिटेशन होतं. इरिटेशन, एखाद्याला चिडवणं, इरिटेशन म्हणजे त्याला आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला चिडवलं जातं, इरिटेट केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ म्युकस होतं. म्युकसचं प्रोडक्शन जास्त होतं, एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ म्युकस. त्याच्यानंतर दुसरं काय होतं, वॉल्स ऑफ ब्रॉन्किओल्स, ब्रॉन्काय अँड ब्रॉन्किओल्स डॅमेज होतात. तिसरा परिणाम काय होतो, अल्व्हिओलर सरफेस डॅमेज. या 3 गोष्टी घडत असतात ऍट ए टाइम. जर खूप मोठ्या पिरियड पर्यंत जर एखादा माणूस स्मोकिंग करत करत जाईल तर याच्यामुळे काय होऊन जातं, या लोकांमध्ये कंटिन्युअसली एक मोठी डिसऑर्डर होते. यांना सीओपीडीचा आजार लागतो, सीओपीडी.
याचा लॉंग फॉर्म लिहून घ्या, क्रॉनिक, जुनाट, क्रॉनिक, ओ फॉर ऑब्स्ट्रक्टिव्ह, P फॉर पल्मनरी आणि D फॉर डिसीज. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी. आता ऑब्स्ट्रक्शन का झालं तुम्हाला माहिती, म्युकसमुळे ऑब्स्ट्रक्शन झालं, जुनाट ऑब्स्ट्रक्शन होत राहिलं. यांच्या आत काय असतील, याला सतत बाहेर काढायचं आहे ना, त्यामुळे यांच्या बॉडीमध्ये ते जे फॉरेन पार्टिकल्स जे लंग्स मध्ये गेलेले, त्या लंग्स मध्ये गेलेल्या पार्टिकल्समुळे याला ते मॅक्रोफेजेस असतात बाळा, त्याच्या मॅक्रोफेजेस म्हणजे तिथल्या ज्या बॅक्टेरिया वगैरे खाऊन टाकणाऱ्या किंवा WBC, खराब WBC वगैरे खाऊन टाकणाऱ्या ज्या सेल्स असतात ना, त्या सेल्स ज्या असतात, त्या सगळ्या सेल्स इथे मेलेल्या सेल्स, आय मीन टू से मेलेल्या सेल्स, बॅक्टेरिया वगैरे, त्याच्यामुळे इन्फेक्शन पण चान्सेस वाढतात. हे सगळं मिळून एक ऑब्स्ट्रक्शन तयार करतात, अडथळा तयार करतात, आणि त्यामुळे ह्या लोकांना सतत खोकल्याबरोबर मोठमोठे बेडके पडतात आणि सतत खोकला येतात, उबळ येते, त्यांचे ओठ वगैरे निळे पडतात. हे सगळा जो एकत्रित परिणाम त्याला म्हणतात सीओपीडीचा आजार, आणि त्यात सीओपीडी इज बिकॉज ऑफ स्मोकिंग. दुसरा याच्यामुळे होणारा जो आजार आहे त्यालाच, या सीओपीडीलाच कधी कधी क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणतात. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस तुम्हाला शिकवलं मी, ITIS हा वर्ड जर असेल तर त्याचा अर्थ होतो इन्फ्लमेशन, सूज, आग, दाह असा शब्द. ह्याच्यामुळे आणखी कुठला आजार होतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होतो. त्यामुळे लंग्स वीक होतात, यांना वारंवार लंग्सचे इन्फेक्शन होतात. आणि तिसरी गोष्ट होते एम्फिसीमा नावाचा आजार, एम्फिसीमा. तर ह्या एम्फिसीमा बद्दल आपण पुढच्या याच्यात बोलूया. आय थिंक वेळ झालेला आहे. तर एम्फिसीमा, व्हॉट इज एम्फिसीमा? एम्फिसीमा इज द डिसीज इन विच इट ऑकर्स. तुम्ही कोणीही विचारलं ना तर याचं 80 to 90% कॉज हे स्मोकर्स मध्ये दिसतं. एम्फिसीमा कोणाला होतो? स्मोकर्सला. यांच्यामध्ये काय होतं लक्षात ठेवा, की सततच्या ऑब्स्ट्रक्शनमुळे, सतत ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे हे जे इथली जी एअर, आता इथे पूर्ण एअर आली पाहिजे आणि इथली पूर्ण एअर CO2 कंप्लीट बाहेर गेला पाहिजे. CO2 शुड गो आउट अँड O2 शुड प्रॉपरली कम इन. हे जेव्हा होत नाही त्यावेळेला काय होतं, इथं ऑब्स्ट्रक्शन असल्यामुळे हवा तर येते पण ती इथपर्यंत पोहोचत नाही, याला इन्फ्लेट करत नाही. त्यामुळे आधीची जी हवा आहे ती तशीच राहून गेली. तुम्हीच विचार करा, मला नीट सांगा, ती आधीची हवा इथेच राहिली, हे फुगलेलेच्या फुगले राहिले, त्यामुळे हे डॅमेज होतं. ही जी वॉल डॅमेज होते, ही वॉल डॅमेज झाल्यानंतर यांची छाती जी असते सतत अशी फुगलेलीच राहते. इन्फ्लेटेड लंग, सतत इन्फ्लेटेड असतात, त्यामुळे यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते. आणि ह्या लोकांना खूप, इथून तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांना एम्फिसीमा झालेला आहे किंवा सीओपीडी झालेला आहे, ते कॅनॉट वॉक फॉर 1 किलोमीटर. 1 किलोमीटर जाता जाता यांना 2 ते 3 ठिकाणी बसावं लागतं, इतका दम लागतो. आणि यांनी जर जबरदस्ती प्रयत्न करून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांचे ओठ निळे होतात, त्यांच्या नखांमध्ये निळसरपणा येतो ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ CO2. म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी हळूहळू कमी होत जाते आणि एम्फिसीमा इट इज बिकॉज ऑफ स्मोकिंग. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणखी कोणाला एम्फिसीमा होऊ शकतो का? येस. तर दुसरे लोक जे असतात, जे अशा ज्या ठिकाणी स्मोक्स निराळे असतात, सतत भट्टीच्या संपर्कात येणारे जे लोक असतात त्यांना होतो. तिसरा कोणाला होतो? जे हायली पोल्युटेड सिटीज मध्ये राहतात. हायली पोल्युटेड सिटीज ज्या आहेत, ज्या ठिकाणी किंवा खूप जास्त रस्त्यावर वर्दळ आहे, अशा वाहनांच्या याच्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला एम्फिसीमा पाहायला मिळतो. So these were the reasons behind the emphysema. तर मीटिंग आपण स्टॉप करतोय, पुन्हा जॉईन व्हा जर तुमची इच्छा असेल तर ऑफकोर्स, आणि पुढे आपण लेक्चर कंटिन्यू करू सो दॅट वी कॅन फिनिश दिस पार्ट. तुम्हाला प्रॉब्लेम मला काही विचारायचा असेल तर ड्युरिंग लेक्चर ऑल्सो यू कॅन आस्क.